बघा आज आपण बनवतोय चमचमीत अशी मोड आलेल्या मुगाची भाजी। त्याच्यासाठी एक वाटी बघा एवढी एक वाटी मी मूग घेतलेले आहेत मोड आलेले। मीठ, कढीपत्ता, आपला घरगुती काळा मसाला, हळद, मोहरी, जिरे, कोथिंबीर, बघा याच्यात थोडंसं अद्रक घेतलेले आणि लसूण, खोबरं घेतलेले, एक टॅमॅटो, कांदा, मिरची पावडर, गरम मसाला आणि धना पावडर। आता आपण अगोदर हे भाजून घेऊयात बघा खोबरं। बघा मी थोडंसं ना कढई गरम करून थोडंसं तेल टाकून घेतले, त्याच्यात आपण हे खोबरं आणि लसूण आणि अद्रक थोडंसं भाजून घेतलं आहे बघा। थोडासा आपला खोबऱ्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण हे भाजून घेऊयात व्यवस्थित। बघा तुम्ही पाहू शकता थोडा कलर चेंज झालाय। आता आपण हे काढून घेऊया बघा। बघा ह्या खोबऱ्याच्या वाटणामध्ये ना कोथिंबीर घालून आपण हे वाटून घेणार आहोत। बघा वाटणासोबत आपण हे भाजलेले शेंगदाणे पण वाटून घेणार आहोत। आता बघा फोडणीसाठी मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे। आता आपण त्याच्यात थोडीशी बघा मोहरी टाकून घेऊया। मोहरी चांगली तडतडली की थोडेसे जिरे टाकून घेऊयात। आता आपण याच्यात बारीक चिरून घेतलेलं बघा कांदा टाकून घेणार आहोत। कांदा आपल्याला चांगला छान असा तळून घ्यायचा आहे बघा। सोनेरी रंग चांगला आपला गोल्डन कलर येईपर्यंत। बघा आपला कांदा थोडासा छान तळत आलाय, तोपर्यंत आपण याच्यात टोमॅटो घालून घेऊया, म्हणजे टोमॅटो पण चांगलं आपलं शिजेल। बघा कांदा आणि टोमॅटो आपलं छान असं परतले। आता आपण हे बाजूला सरकवून घेऊया थोडंसं। आता याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेऊया आणि आपण वाटून घेतलेलं वाटण हे चांगलं मिक्स करून घेऊया बघा। आता याच्यात आपण घेतलेले मसाले घालून घ्यायचे। थोडीशी हळद बघा आणि आपला घरगुती मसाला बघा, मी इथं 2 चमचे घरगुती मसाला घेतलेला आहे। आता हे आपण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघा थोडासा मसाला परतला की आपण याच्यात थोडंसं चिंच पाणी घालून घेणार आहोत आणि मसाला आणखीन छान व्यवस्थित परतून घेणार आहे बघा आपण हा तेल सुटेपर्यंत। बघा आपण पाहू शकतो का असं व्यवस्थित हलवत बघा आपल्याला हा मसाला सगळं एकदम परतून घ्यायचा आहे। छान असा वास खूप छान सुटला आहे बघा। बघा तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपले मसाले चांगले तेल सुटले। आता आपण हे मूग टाकून घेऊया त्याच्यात, ते पण मिक्स करून घेऊया। आता व्यवस्थित मिक्स केलं ना की आपण याच्यात बघा गार पाणी अजिबात घालायचं नाही, गरम पाणी घालायचं, त्याच्यामुळे बघा आणखीन छान चव येते। जर गार पाणी घातलं ना आपण मसाल्याच्या तर एकदम चव जाते बघा भाजीची। त्याच्यामुळे आपण शक्यतो गरमच पाणी घालायचे। आम्ही इथं गरम पाणी करून घेतलेलं होतं, तर ते आपण टाकून घेऊया। आपल्याला जेवढा असा रस्सा भाजी पाहिजे तेवढ्या प्रमाणात बघा आपण पाणी ओतून घ्यायचे असं। आता हे आपण एक 20 मिनिटं बघा 15 ते 20 मिनिटं बघा शिजवून घेणार आहे बारीक गॅसवरती। बघा आपल्या भाजीला उकळी यायला लागलेली। आता आपण याच्यात मीठ टाकून घेऊया चवीनुसार बघा। तुमची भाजी किती प्रमाणात आहे बघा त्याच्यावरती मिठाचं प्रमाण
टाकून घ्यायचे. आता आपलं एक शेंगदाण्याचं कूट बघा आपण थोडं टाकून घेणार आहोत त्याच्यात. आता हे मिक्स करायचं आहे बघा. भाजीला तर खूप छान वास पण येतोय बघा. आपल्याला किती घट्ट भाजी पाहिजे त्याच्यानुसार आपण थोडं शेंगदाण्याचं कूट असं टाकून घ्यायचं बघा. तुम्ही पाहू शकता भाजीचा कलर पण आणि आपल्या भाजीला तरी पण खूप छान यायला लागलेली. आता हे आपण 15 ते 20 मिनटं बघा शिजवून घेऊयात. बघा एक 15 मिनटं झालेत. आपली भाजी छान आटलेली पण आहे आणि बघा तरी पण खूप छान आलेली आणि दाटसर पण बघा आपल्याला जशी पाहिजे तशी एकदम झालेली आहे. आता याच्यातील बघा मूग पण शिजलेले आहेत. तुम्ही एक पाहू पण शकता बघा, कारण का मोड आलेले भिजलेले त्याच्यामुळे बघा लगेच शिजतात असे. तुम्हाला जर जास्त शिजवायचे असतील ना तर तुम्ही शिजवून घेऊ शकता बघा. बघा अशा प्रकारे आपली छान अशी भाजी तयार आहे. चला तर मग आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.